कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी पर्व 2 भाग 5. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख बंगल्यात सगळे लवकर उठले होते. घरात मंगलमय वातावरण होतं. आई आणि आजी देवासमोर दिवा लावत होत्या. अन्वी तयार होऊन खाली आली. आज तिने फिक्कट हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर छोटी टिकली आणि केसांचा सुंदर अंबाडा. आर्यन खाली येताच काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. "अहो, इतकं काय बघताय?" अन्वी हसत म्हणाली. "आज भूमिपूजन आहे की माझ्या बायकोचं फॅशन शो?" आर्यन म्हणताच ती लाजली. तेवढ्यात जय मध्ये आला. "दादा, अजून 5 मिनिटे अशीच बघत बसलात तर मुहूर्त निघून जाईल." सगळे हसू लागले. अंजूने जयच्या डोक्यावर हलकी टपरी मारली. "तुला प्रत्येक वेळी मध्ये बोलायची सवय आहे का?" "नाही, पण तुम्हा दोघांना रोमॅन्सची." जय म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकल्या. सगळे गाडीत बसून हॉटेलच्या जागेवर पोहोचले. मीडिया, बिझनेस पार्टनर्स आणि अनेक उद्योगपती आधीच तिथे आले होते. आर्यन आणि अन्वीने एकत्र भूमिपूजन केलं. नारळ फुटताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पुजाऱ्यांनी आशीर्वाद दिला. बाबा आणि आजींच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात एका काळ्या रंगाच्या गाडीने तिथे प्रवेश केला. गाडीतून एक वयस्कर गृहस्थ उतरले. पांढरे केस, काळा सूट आणि डोळ्यावर चष्मा. आर्यन त्यांना पाहून पुढे गेला. "वेलकम मिस्टर मेहता." दोघांनी हस्तांदोलन केलं. "आर्यन, हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे, पण सावध राहा." मेहता शांतपणे म्हणाले. "का? काही प्रॉब्लेम आहे का?" आर्यनने विचारलं. मेहतांनी आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, "कधी कधी शत्रू समोरून येत नाही, तो गर्दीत उभा राहून हसत असतो." आर्यन काही बोलणार इतक्यात त्यांचा पीए त्यांना घेऊन गेला. आर्यनच्या मनात पुन्हा एकदा शंकेची पाल चुकली. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे ऑफिसमध्ये आले. मनीष, रॉबिन आणि आर्यन मीटिंगमध्ये बसले होते. तेवढ्यात रिसेप्शनवरून फोन आला. "सर, एक मॅडम तुम्हाला भेटायला आल्या आहेत." "नाव?" "नैना." मनीषने कपाडावर आठ्या घातल्या. "दादा, आपण कोणाला बोलावलं होतं का?" "नाही." "त्यांना आत पाठवा." आर्यन म्हणाला. काही क्षणांनी कॅबिनचं दार उघडलं. आत एक साध्या ऑफ व्हाईट कुर्त्यातली मुलगी आली. चेहऱ्यावर आत्मविश्वास, डोळ्यात वेगळीच चमक. "हॅलो मिस्टर आर्यन देशमुख." "हॅलो, बसा." ती बसली. "मी नैना देशपांडे, सायबर फॉरेन्सिक आणि कॉर्पोरेट सिक्युरिटी स्पेशलिस्ट." मनीषने तिच्याकडे पाहिलं. मग नैना हसली. "मग तुमच्या कंपनीचा सर्व्हर मागच्या 3 दिवसांपासून कुणीतरी हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे." आर्यन आणि मनीष दोघेही एकदम गंभीर झाले. "व्हॉट?" मनीष जागेवरून उठत म्हणाला. नैना शांतपणे तिचा लॅपटॉप उघडत म्हणाली. "आणि गंमत म्हणजे हॅकरला तुमच्या कंपनीची जुनी, अत्यंत गोपनीय ब्लॅक फाईल हवी आहे." "ब्लॅक फाईल?" हे नाव ऐकताच आर्यनच्या डोळ्यासमोर आजोबांच्या डायरीतील शब्द चमकून गेले. "रुद्रप्रतापला हरवायचं असेल तर आधी ब्लॅक फाईल शोध." आर्यनने नैनाकडे पाहिलं. "तुला ब्लॅक फाईलबद्दल कसं माहिती?" नैना हलकंच हसली. "कारण त्या फाईलचा शोध मीही गेल्या 2 वर्षापासून घेत आहे." मनीष तिच्याकडे संशयाने पाहत होता. त्याच्या मनात एकच प्रश्न होता. ही मुलगी खरंच मदत करायला आली आहे की रुद्रप्रतापची नवीच चाल आहे? आर्यन काही क्षण नैनाकडे एकटक पाहत राहिला. "मिस नैना, तुम्ही म्हणताय ते खूप मोठं आहे, पण मी कोणावरही पुराव्याशिवाय विश्वास ठेवत नाही." नैना शांतपणे हसली. "आणि म्हणूनच मी पुरावा घेऊन आले आहे." तिने लॅपटॉप आर्यनसमोर फिरवला. स्क्रीनवर देशमुख ग्रुपच्या सर्व्हरचे लॉग्स दिसत होते. गेल्या 3 दिवसात अनेक वेगवेगळ्या IP ॲड्रेसवरून लॉगिन करण्याचा प्रयत्न झाला होता. काही प्रयत्न भारताबाहेरूनही झाले होते. मनीषने पटकन लॅपटॉप हातात घेतला. "हे लॉग्स तर आपल्या सिक्युरिटी टीमलाही दिसले नव्हते." नैना म्हणाली, "कारण हॅकरने आधी तुमचंच सिक्युरिटी सिस्टम ब्लाइंड केलं होत आहे." रॉबिन आश्चर्याने म्हणाला. "सर, ही मॅडम खरं बोलताय असं वाटतंय." आर्यन शांतपणे म्हणाला. "आणि तुला हे सगळं कसं समजलं?" नैना म्हणाली, "कारण गेल्या 6 महिन्यांपासून मी त्याच हॅकरचा माग काढते." तेवढ्यात आर्यनचा फोन वाजला. स्क्रीनवर अन्वीचं नाव झळकलं. आर्यनच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. "हो बायको, जेवलात का?" अन्वीचा प्रेमळ आवाज आला. मनीष आणि रॉबिन एकमेकांकडे पाहून हसू लागले. आर्यन म्हणाला, "अजून नाही." "मग लगेच खाली या, मी डब्बा घेऊन ऑफिसमध्ये आले." आर्यनने कपाळावर हात मारला. "तू इथे आली आहेस?" "हो, आणि 5 मिनिटात खाली नाही आलात तर मी वर येते." एवढं बोलून तिने फोन ठेवला. मनीष मोठ्याने हसू लागला. "दादा, आता रुद्रप्रताप थांबेल, पण वहिनी नाही." आर्यनने त्याच्याकडे रागाचा अभिनय केला. "जास्त हसू नको." काही क्षणांनी अन्वी कॅबिनमध्ये आली. तिच्या हातात डब्यांची पिशवी होती.
नमस्कार, ती म्हणाली. तिची नजर नयनावर गेली. ओ सॉरी, मीटिंग सुरू आहे का? नयना उठली आणि हसत म्हणाली, हॅलो, मी नयना. अन्वीनेही हसून तिच्याशी हस्तांदोलन केलं. मी अन्वी. मनीष मनात म्हणाला, दोघींची ओळख तर झाली, आता पुढे काय होतं बघू. अन्वीने टेबलावर डबे ठेवले. पहिल्यांदा जेवण, मग काम. आर्यन हसला. ऑर्डर आहे का? हो, आणि ती पाळावीच लागेल. अन्वी म्हणाली. नयना दोघांकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तुमचं नातं खूप सुंदर आहे. अन्वी लाजली. थँक्यू. सगळे एकत्र जेवायला बसले. जयने तेवढ्यात व्हिडिओ कॉल गेला. दादा, माझ्यासाठी काय आणलं? आर्यन म्हणाला, काम. जयने तोंड वाकडं केलं. वहिनी, दादा माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. अन्वी हसत म्हणाली, घरी ये, तुझ्यासाठी गुलाबजाम ठेवलेत. जय लगेच म्हणाला, दादा, मी वहिनीचाच फेवरेट आहे. सगळे पुन्हा हसू लागले. जेवण झाल्यावर नयना पुन्हा गंभीर झाली. मिस्टर आर्यन, आज रात्री 12 वाजता पुन्हा हॅकिंगचा प्रयत्न होणार आहे. आर्यनने विचारलं. इतक्या खात्रीने कसं सांगतेस? नयना म्हणाली, कारण त्यांचा पॅटर्न मला माहिती आहे आणि यावेळी ते थेट ब्लॅक फाईलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. आर्यन खुर्चीतून उठला. त्याने खिडकीबाहेर पाहिलं तर ठीक आहे. आज रात्री आपण त्यांची वाटच पाहू. मनीषच्या चेहऱ्यावर उत्साह आला. म्हणजे आज शिकारीची रात्र. आर्यन हलकसा असला. हो, पण यावेळी शिकार कोण आणि शिकारी कोण हे रात्री ठरवेल. त्याच वेळी ऑफिसच्या समोरच्या इमारतीच्या टेरेसवर उभा असलेला एक अनोळखी माणूस दुर्बिणीतून आर्यनच्या कॅबिनेकडे पाहत होता. त्याने फोन काढला. सर, नयना देशमुख ग्रुप्समध्ये पोहोचली आहे. समोरून फक्त 2 शब्द आले. खेळ सुरू करा. त्या माणसाच्या ओठांवर एक थंड स्मित उमटलं. रात्रीचे 11 वाजले होते. देशमुख ग्रुपच्या मुख्य ऑफिसमध्ये फक्त आर्यन, मनीष, रॉबिन आणि नयना थांबले होते. संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता होती. फक्त कॅम्प्युटरच्या स्क्रीनचा प्रकाश आणि एसीचा हलका आवाज ऐकू येत होता. मनीषने घड्याळाकडे बघितलं आणि 1 तास नयना स्क्रीनवर नजर ठेवून म्हणाली, नाही, ते वेळेच्या आधीही हल्ला करू शकतात. आर्यनने कॉफीचा कप बाजूला ठेवला. रॉबिन, सगळे CCTV कॅमेरे चालू आहेत ना? येस सर. एकही ब्लाइंड स्पॉट नाही. रॉबिन म्हणाला. तेवढं आर्यनचा फोन वाजला. स्क्रीनवर अन्वी झळकलं. आर्यनने लगेच कॉल उचलला. हो बायको. आहो, अजून ऑफिसमध्येच आहात का? अन्वीचा काळजीचा आवाज आला. हो, थोडंसं महत्त्वाचं काम आहे. महत्त्वाचं काम म्हणजे पुन्हा जेवण स्किप केलं असेल. आर्यन हसला आला. नाही ग, मनीषने जबरदस्तीने जेवायला लावलं. मनीष लगेच मोठ्याने म्हणाला, वहिनी खोटं बोलतोय. अजून जेवलाच नाही. अन्वी लगेच म्हणाली, आर्यन देशमुख घरी आल्यानंतर तुमच्याशी बोलते. नयना आणि रॉबिन हसू लागले. आर्यनने मनीषकडे रागाने पाहिलं. तुला उद्या बघतो. मनीष खांदे उडवत म्हणाला, सत्य सांगणं हा गुन्हा नाही. फोन ठेवताच नयना हसली. तुम्ही किती मोठे बिझनेसमॅन असलात तरी वहिनींसमोर काही चालत नाही दिसत. आर्यनही हसला. तेच खरं आहे. घड्याळात 12 वाजायला 2 मिनिटे बाकी होती. अचानक नयनाच्या लॅपटॉपवर लाल रंगाचा अलर्ट चमकला. आर्यन ते आले. सगळे स्क्रीनसमोर धावत आले. एकामागून एक बॉलवर हल्ले सुरू झाले. मनीष वेगाने कीबोर्डवर टायपिंग करू लागला. दादा, हे साधे हॅकर्स नाहीत. नयना म्हणाली, हे फक्त लक्ष विचलित करत आहेत. खरा हल्ला दुसऱ्या सर्व्हरवर होतोय. आर्यने लगेच दुसरा स्क्रीन उघडला. तिथे ब्लॅक फाईल ॲक्सेस डिनाईड असा मेसेज सतत फ्लॅश होत होता. रॉबिन, बॅकअप सर्व्हर डिस्कनेक्ट कर. येस सर. रॉबिन धावत कंट्रोल रूममध्ये गेला. तेवढ्यात संपूर्ण ऑफिसचा लाईट 2 सेकंदासाठी गेला आणि पुन्हा आला. मनीष दचकला. हे काय होतं? नयना गंभीर आवाजात म्हणाली, कोणीतरी बिल्डिंगमध्ये घुसलं आहे. आर्यनने लगेच सेक्युरिटीला फोन लावला. संपूर्ण बिल्डिंग सील करा. एकही व्यक्ती बाहेर जाऊ देऊ नका. तोच CCTV स्क्रीनवर काळ्या हुडी घातलेली एक व्यक्ती कॉरिडॉरमधून धावताना दिसली. मनीष म्हणाला, दादा, मी जातो. एकटा नाही. आर्यन म्हणाला. दोघेही धावत बाहेर पडले. नयना स्क्रीनवर या व्यक्तीचा माग काढत होती. कॉरिडॉरमध्ये पोहोचताच आर्यनला जिन्याकडे धावण्याचा आवाज आला. थांब, तो ओरडला. पण ती व्यक्ती वरच्या मजल्याकडे पडत होती. आर्यन आणि मनीष तिच्या मागे धावले. छतावर पोचल्यावर ती व्यक्ती त्यांच्यासमोर उभी राहिली. चेहरा पूर्ण झाकलेला होता. आर्यन तिच्याजवळ जात म्हणाला, कोण आहेस तू? त्या व्यक्तीने काहीही उत्तर दिलं नाही. पुढच्या क्षणी तिने स्मोक बॉम्ब फेकला. संपूर्ण टेरेस धुराने भरून गेला. काही सेकंदांनी धूर कमी झाला तेव्हा ती व्यक्ती गायब झाली होती. पण जमिनीवर एक छोटंसं काळं काठ पडलं होतं. आर्यनने ते उचललं. त्यावर फक्त एकच चिन्ह होतं, काळ्या रंगाचा विंचू, आणि खाली लाल अक्षरात लिहिलेलं होतं, रुद्रप्रताप कधीच हरत नाही. आर्यनने कार्ड मुठीत घट्ट पकडलं.
त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. आता तू माझ्यापर्यंत आलायस म्हणजे लवकरच मीही तुझ्यापर्यंत पोहोचेन. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वीची जाग आली तेव्हा तिच्या बाजूला आर्यन नव्हता. ती उठून खाली आली तर किचनमधून हसण्याचा आवाज येत होता. तिने आत डोकावून पाहिलं तर आर्यन ॲप्रम घालून उभा होता आणि चहा बनवत होता. आई, आजी आणि अंजू त्याच्याकडे बघत हसत होत्या. "आहो तुम्ही?" अन्वी आश्चर्याने म्हणाली. आर्यन मागे वळला. "गुड मॉर्निंग मिसेस देशमुख. हे काय चाललंय?" ती हसत म्हणाली. जय तेवढ्यात तोंड धुवत धुवत आला. "वहिनी, आज दादा म्हणाले की तुमच्यासाठी स्पेशल चहा बनवणार." अन्वीने आर्यनकडे पाहिलं. "खरंच?" आर्यनने कप तिच्या हातात दिला. "एकदा चाखून बघ." अन्वीने एक घोट घेतला आणि लगेच चेहरा विचित्र केला. सगळे तिच्याकडे बघू लागले. आर्यन घाबरत म्हणाला, "काय झालं? एवढा वाईट झालाय का?" अन्वी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली आणि मग मोठ्याने हसायला लागली. "खूप छान आहे." आर्यनने सुटकेचा निश्वास सोडला. जय लगेच म्हणाला, "दादा, वहिनींनी प्रेमामुळे चहाला 10 पैकी 10 मार्क दिले. नाहीतर मी आत्ताच चाकला. साखर 2दा पडली आहे." सगळे मोठ्याने हसू लागले. आर्यनने जयच्या मागे धाव घेतली. "थांब, तुला दाखवतो." जय संपूर्ण हॉलभर पडू लागला. अंजू हसत म्हणाली, "आई, आपल्या घरात रोज सकाळी सर्कसच भरते." तेवढ्यात रॉबिन घाईघाईने आत आला. "सर." आर्यन लगेच गंभीर झाला. "काय झालं?" "काल रात्री टेरेसवर मिळालेल्या कार्डावरचे फिंगरप्रिंट्स तपासले." "काही मिळालं?" "नाही सर, पण त्या कार्डावर एक वेगळाच केमिकल कोटिंग आहे. फिंगरप्रिंट्स मुद्दाम पुसले गेलेत." तेवढ्यात नयनाचा फोन आला. "आर्यन, लगेच ऑफिसमध्ये या. मला काहीतरी सापडलंय." "काय?" "फोनवर सांगता येणार नाही." आर्यन आणि मनीष लगेच ऑफिसला निघाले. कॅबिनमध्ये पोहोचताच नयनाने स्क्रीनवर एक फोटो उघडला. "हा बघा." फोटो पाहताच आर्यनच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. तो काल टेरेसवर दिसलेला हुडी घातलेला माणूस होता, पण यावेळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मनीष म्हणाला, "हा कोण?" नयना शांतपणे म्हणाली, "याचं नाव विक्रांत आहे. रुद्रप्रतापचा उजवा हात." "मग तो कुठे आहे?" आर्यनने विचारलं. नयना म्हणाली, "तो इथेच पुण्यात आहे आणि गेल्या आठवड्यापासून तुमच्यावर नजर ठेवतोय." मनीष खुर्चीतून उठला. "दादा, मग आपण त्याला पकडू?" नयना डोकं हलवत म्हणाली, "इतकं सोपं नाही, कारण तो कधीच एकाच ठिकाणी 2दा राहत नाही." आर्यन विचारात पडला. तेवढ्यात ऑफिसच्या रिसेप्शनवरून फोन आला. "सर, तुमच्यासाठी एक पार्सल आलं आहे." "कोणाकडून?" "नाव नाही." रॉबिनने पार्सल आणून टेबलावर ठेवलं. सगळे त्याच्याकडे पाहत होते. आर्यनने सावधपणे बॉक्स उघडला. आत एक जुना पॉकेट वॉच होता. तो पाहताच आर्यनचा चेहरा बदलला. हे हे तर आजोबांचं घड्याळ आहे." त्याने घड्याळ उघडलं. आत एक छोटासा कागद दुमडलेला होता. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, "ब्लॅक फाईल शोधायची असेल तर प्रथम गोविंद देशमुखांची लायब्ररी उघड." आर्यन, मनीष आणि नयना एकमेकांकडे पाहू लागले. आजोबांचे भाऊ गोविंद यांच्या जुन्या वाड्यातील लायब्ररी गेली 20 वर्षे बंद होती आणि त्या लायब्ररीची चावी नेमकी कुणाकडे आहे हे घरातल्या कुणालाही माहीत नव्हतं. आर्यनने तो कागद पुन्हा एकदा वाचला. मनीषने त्याच्या हातातून घड्याळ घेतलं. "दादा, हे घड्याळ तर आजोबा गेल्यानंतर कुणालाच सापडलं नव्हतं. मग ते आता इथे कसं आलं?" नयना शांतपणे म्हणाली, "याचा अर्थ एकच. रुद्रप्रतापला त्या लायब्ररीबद्दल माहिती आहे, पण तो स्वतः तिथे जाऊ शकत नाही." आर्यन काही क्षण विचार करत राहिला. "म्हणजे तो आपल्याकडूनच ती लायब्ररी उघडून घ्यायचा प्रयत्न करतोय." रॉबिन म्हणाला, "सर, मग आपण जाऊच नये." आर्यन हलकसा हसला. "नाही रॉबिन, आता आपण नक्कीच जाणार, पण आपल्या पद्धतीने." तेवढ्यात अन्वीचा फोन आला. "अहो, अजून किती वेळ लागणार?" आईने सगळ्यांना जेवायला बसवलंय." आर्यन म्हणाला, "10 मिनिटात येतो." अन्वी हसत म्हणाली, 10 मिनिटं म्हणजे तुमची अर्धा तासाची भाषा आहे." मनीष आणि नयना एकमेकांकडे पाहून हसू लागले. फोन ठेवताच मनीष म्हणाला, "दादा, वहिनींपासून काही लपवू नका. त्या लगेच ओळखतात." आर्यन हसला, "हो, म्हणून तर अजून जास्त काळजी घ्यावी लागते." सगळे बंगल्यात परत आले. डायनिंग टेबलवर सगळे एकत्र बसले होते. आजी म्हणाल्या, "आज किती दिवसांनी सगळे एकत्र जेवतोय?" जयने पोळीचा तुकडा तोडत विचारलं. "दादा, आज ऑफिसमध्ये काही भारी झालं वाटतं." आर्यन सहजपणे म्हणाला, "नेहमीसारखंच." जयने डोळे बारीक केले. "म्हणजे नक्की काहीतरी झालं आहे." अंजू लगेच म्हणाली, "याला CIDमध्ये भरती करा." सगळे हसू लागले. जेवण झाल्यावर अन्वी आर्यनच्या खोलीत आली. "अहो, खरं सांगा, तुम्ही काहीतरी टेन्शनमध्ये आहात ना?" आर्यन तिच्यासमोर गेला. "तुला असं का वाटलं?" "कारण तुम्ही जेव्हा खोटं बोलता ना, तेव्हा माझ्याकडे बघतच नाही." आर्यन 2 क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग हसला. "खूप ओळखायला लागलीस ना मला?" अन्वीने त्याचा हात हातात घेतला. "तुमच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव वाचायला शिकले आहे मी."
आर्यनने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. थोडं काम आहे, पण काळजीचं काही नाही. अन्वी म्हणाली, एक वचन द्या. काय? कुठल्याही संकटात मला दूर ठेवणार नाही. आर्यनने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. वचन. तेवढ्यात बाहेरून जयचा आवाज आला. दादा, रोमॅन्टिक गाणी नंतर म्हणा, आजी बोलवतात. दोघेही हसू लागले. खाली हॉलमध्ये आजी जुन्या किल्ल्यांचा मोठा जुडगा हातात घेऊन बसल्या होत्या. आर्यन खाली येताच त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. आर्यन, आज कपाट आवरताना या किल्ल्या सापडल्या. आर्यनने त्या हातात घेतल्या. त्याच्या नजरेसमोर एक मोठी जड पितळी किल्ली आली. त्या किल्लीवर कोरलेलं होतं, जीडी लायब्ररी. आर्यन आणि मनीषने एकमेकांकडे पाहिलं. मनीष हळू आवाजात म्हणाला, दादा, गोविंद देशमुखांची लायब्ररी? आजी आश्चर्याने म्हणाला, अरे हो, ही किल्ली तर गोविंद काकांच्या वाड्यातल्या लायब्ररीची आहे, पण ती तर कित्येक वर्षांपासून बंद आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. मग वेळ आली आहे ती पुन्हा उघडायची. आर्यनने पितळीची किल्ली हातात घेतली आणि काही क्षण ती न्याहाळण्यात राहिला. किल्लीवरील धूळ हलक्या हाताने पुसताच त्यावर अजून एक छोटी अक्षरं दिसली. खोली क्रमांक 7. आर्यनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. आजी, गोविंद आजोबांच्या वाड्यात 7 नंबरची खोली होती का? आजी काही क्षण विचारात पडल्या. हो, पण त्या खोलीत आम्हाला कधीच जाऊ दिलं नव्हतं. गोविंद काका आणि तुझे आजोबा सोडून त्या खोलीची चावी कोणाकडेच नव्हती. मनीष म्हणाला, म्हणजे ब्लॅक फाईल तिथेच असण्याची शक्यता आहे. तेवढ्यात नयनाचा फोन वाजला. तिने कॉल उचलला आणि 2च सेकंदात तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काय? ठीक आहे, मी लगेच येते. फोन ठेवताच आर्यनने विचारलं, काय झालं? नयना म्हणाली, मी ज्या माणसाकडून रुद्रप्रतापबद्दल माहिती मिळवत होते त्याच्यावर हल्ला झाला आहे. तो जिवंत आहे का? आर्यनने विचारलं. हो, पण हॉस्पिटलमध्ये आहे. आर्यन लगेच म्हणाला, मनीष, तू नयनासोबत हॉस्पिटलला जा. रॉबी, तू वाड्याची माहिती काढ. मी घरी जाऊन आजोबांच्या काही जुन्या फाईल्स बघतो. मनीष आणि नयना निघून गेले. गाडीत दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. काही वेळाने मनीष म्हणाला, तुम्ही नेहमी इतक्याच गंभीर असतात का? नयना त्याच्याकडे पाहून हलकंसं हसली. नाही, पण कामाच्या वेळी मी जास्त बोलत नाही. मनीष म्हणाला, बरं आहे, कारण मी दोघांच्या वाटेचं बोलतो. नकळत नयनाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. म्हणजे तुम्ही खूप बडबडे आहात का? घरचे तर मला रेडिओ म्हणतात. दोघंही हलकेसे हसले. दुसरीकडे आर्यन बंगल्यात पोहोचला. अन्वी त्याची वाटच पाहत होती. अहो, आज पुन्हा बाहेर जाणार आहात का? ती म्हणाली. आर्यन तिच्याजवळ गेला. थोडंसं काम आहे. अन्वीने त्याचा हात पकडला. आर्यन, काळजी घ्या. हल्ली तुमच्या डोळ्यात सतत काहीतरी चिंता दिसते. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला. त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. मी लवकर परत येतो. तेवढ्यात आर्यनच्या फोनवर एक अनोळखी मेसेज आला. वाड्यात जाण्याची चूक करू नकोस, नाहीतर यावेळी तुला वाचवायला कुणीही येणार नाही. खाली त्या मेसेजसोबत एक फोटो होता. फोटो पाहताच आर्यनच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. त्या फोटोमध्ये अन्वी बंगल्याच्या बागेत उभी होती. म्हणजेच कुणीतरी त्या क्षणीही देशमुख बंगल्यावर नजर ठेवून होतंच. आर्यनने क्षणार्धात बाहेर धाव घेतली. सिक्युरिटी गार्डांना संपूर्ण परिसर तपासायला सांगितलं, पण काहीच सापडलं नाही. दूर टेकडीवर उभा असलेला एक माणूस दुर्बीणखाली करत हलकंच हसला. त्याने फोन लावला. सर, संदेश पोहोचला. समोरून रुद्रप्रतापचा थंड आवाज आला. छान, आता तो वाड्यात नक्की जाईल आणि आपल्याला हवं तेच होईल. दूर टेकडीवर उभा असलेला तो माणूस फोन खिशात ठेवून तिथून निघून गेला. आर्यनने संपूर्ण परिसर पुन्हा एकदा तपासला, पण कुठलाही पुरावा सापडला नाही. तो शांतपणे बंगल्यात परत आला. अन्वी अजूनही हॉलमध्येच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. काय झालं? तिने हळू आवाजात विचारलं. आर्यनने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि फोन तिच्यासमोर धरला. मेसेज वाचताच तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. म्हणजे कुणीतरी इथपर्यंत पोहोचलंय. ती कुजबुजली. आर्यनने होकारार्थी मान हलवली. पण आता एक चूकही परवडणार नाही. तेवढ्यात बाबा आणि आजी तिथे आले. काय झालं रे? बाबांनी विचारलं. आर्यनने त्यांना मेसेज दाखवला. काही क्षण सगळे शांत झाले. आजी म्हणाल्या, आर्यन, वाड्यावर जाण्याचा विचार काही दिवस पुढे ढकल. आर्यनने शांतपणे उत्तर दिलं, आजी, तोच तर त्यांचा प्लॅन आहे. आपण घाबरावं म्हणूनच हा मेसेज आला आहे. बाबा म्हणाले, पण अन्वीचा जीव धोक्यात घालून नाही. आर्यनने अन्वीकडे पाहिलं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, मी घाबरत नाही, पण आपण बेफिक्रीपणाही करणार नाही. आर्यनच्या चेहऱ्यावरचं हलकंसं समाधान उमटलं. म्हणूनच तर तू माझी ताकद आहेस. अन्वीने त्याच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं. तेवढ्यात जय जिन्यावरून धावत खाली आला. दादा,
बाहेर सिक्युरिटीवाल्यांनी एका मुलाला पकडले. सगळेच बाहेर आले. गेटजवळ साधारण 14 ते 15 वर्षाचा मुलगा उभा होता. त्याच्या हातात एक छोटंसं पार्सल होतं. सिक्युरिटी गार्ड म्हणाला, "सर, हा मुलगा हे पार्सल देऊन पडत होता." आर्यन मुलाजवळ गेला. "हे कोणी दिलं तुला?" मुलगा घाबरत म्हणाला, "एक काका आले होते. त्यांनी 500 रुपये दिले आणि म्हणाले, हे देशमुख बंगल्यात देऊन पड." "त्यांचा चेहरा पाहिलास?" मुलाने डोकं हलवलं. "नाही, त्यांनी टोपी आणि मास्क घातला होता." आर्यनने पार्सल हातात घेतलं. अन्वी लगेच म्हणाली, "अहो, उघडू नका. त्यात काहीही असू शकतं." रॉबिनने ते पार्सल काळजीपूर्वक तपासलं. "सर, यात स्फोटक नाही. उघडायला हरकत नाही." आर्यनने हळूच पार्सल उघडलं. आत एक जुना काळा पांढरा फोटो होता. फोटोमध्ये 2 लहान मुलं आणि 2 व्यक्ती उभ्या होत्या. मागे मोठा वाडा दिसत होता. फोटोच्या मागे लाल शाईत एकच ओळ लिहिलेली होती, "उत्तर शोधायचं असेल तर भूतकाळ ओळख." आर्यन फोटोकडे एकटक पाहत राहिला. अचानक आजींच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, "हा हा हा फोटो अशक्य. हा फोटो तर 20 वर्षांपूर्वी जाळून टाकला होता." सगळ्यांच्या नजरा आजींकडे वळल्या. आर्यनने पुढे होत विचारलं, "आजी, या फोटोमध्ये नक्की कोण आहे?" आजींनी फोटोवर थरथरणार बोट ठेवलं. "यात तुझे आजोबा आहेत, गोविंद काका आहेत." आणि त्या काही क्षण थांबल्या. त्यांच्या आवाजात भीती होती. "आणि त्यांच्या मधोमध उभा असलेला हा लहान मुलगा रुद्रप्रताप राणे आहे." आजींच्या तोंडून ते नाव ऐकताच हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. आर्यनने फोटो हातात घेतला आणि बारकाईने पाहू लागला. फोटोमध्ये आजोबा, गोविंद आजोबा आणि त्यांच्या मधोमध उभा असलेला साधारण 10 ते 11 वर्षाचा मुलगा. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. आर्यनने हळू आवाजात विचारलं, "आजी, म्हणजे रुद्रप्रतापचा आपल्या कुटुंबाशी एवढाच जुना संबंध आहे?" आजींनी खोल श्वास घेतला. "हो, पण ही गोष्ट या घरात फक्त मी, तुझे आजोबा आणि गोविंद काकांनाच माहिती होती." बाबा आश्चर्याने म्हणाले, "आई, मला सुद्धा कधी सांगितलं नाहीत तुम्ही." आजींच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांनी तशी शपथ घातली होती. अन्वी शांतपणे आजींच्या बाजूला बसली. "आजी, आता काहीही लपवू नका. प्रत्येक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे." आजीने तिचा हात हातात घेतला. "सांगते, पण आधी हा फोटो कोणी पाठवला याचाच विचार करून माझं मन घाबरते." तेवढ्यात रॉबिन धावत आत आला. "सर, गेट बाहेरच्या CCTVमध्ये तो मुलगा दिसला आहे. पण ज्याने त्याला पार्सल दिलं तो माणूस कॅमेऱ्याच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये उभा होता." "चेहरा दिसत नाही." आर्यनने ओठ चावले. "म्हणजे प्रत्येक चाल आधीच आखलेली आहे." मनीषचा फोन आला. "दादा, आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहोत. पण ज्या माणसाला भेटायला आलो होतो तो 5 मिनिटापूर्वी गायब झाला." "काय?" आर्यन जागेवरून उठला. "हो, हॉस्पिटलच्या CCTVत दिसतंय की तो स्वतः चालत बाहेर गेला नाही. कोणीतरी डॉक्टरच्या वेशात त्याला घेऊन गेलं." आर्यनने फोन घट्ट पकडला. "ठीक आहे, तिथेच थांबा, मी नंतर बोलतो." फोन कट होताच अन्वी त्याच्याकडे पाहत म्हणाली, "पुन्हा एक पुरावा हातातून गेला." आर्यन मात्र शांत होता. अचानक तो हलकासा हसला. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. जय म्हणाला, "दादा, तुम्ही हसताय." आर्यन म्हणाला, "हो, कारण रुद्रप्रताप पहिल्यांदाच घाबरलाय." बाबा म्हणाले, "कसं काय?" आर्यन फोटो टेबलावर ठेवत म्हणाला, "जर त्याच्याकडे खरंच ब्लॅक फाईल असती किंवा खोली नंबर 7चं रहस्य त्याला माहिती असतं तर तो आपल्याला धमक्या दिल्या नसत्या. तो थेट आपलं काम करून गेला असता. म्हणजे अजूनही त्याला काहीतरी हवं आहे आणि ते फक्त आपल्याकडे आहे." अन्वीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान आलं. "म्हणजे खेळ अजून आपल्या हातातून गेलेला नाही." आर्यनने तिच्याकडे पाहून मान हलवली. त्या क्षणी टेबलावर ठेवलेला तो जुना फोटो अचानक वाऱ्याने खाली पडला. फोटोच्या फ्रेममधून एक पिवळसर कागद अलगद बाहेर सरकला. रॉबिनने तो उचलून आर्यनच्या हातात दिला. कागदावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं, "7 नंबरची खोली उघडण्यापूर्वी देवघरातलं गुपित शोध, नाहीतर इतिहास पुन्हा रक्ताने लिहिला जाईल." आर्यनने कागद वाचला आणि त्याची नजर हळूहळू घरच्या देवघराकडे वळली. आर्यन काही क्षण देवघराकडे पाहतच राहिला. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. जय हळू आवाजात म्हणाला, "दादा, आता देवघरात पण सस्पेन्स आहेत का?" त्याच्या बोलण्यावर तणावातही अंजूच्या चेहऱ्यावर हसू आलं. "तू आधी 5 मिनिटं शांत बसायला शिक ना रे." जय लगेच म्हणाला, "मी शांत बसलो तर या घरात मनोरंजन कोण करणार?" वातावरण थोडंसं हलकं झालं. आर्यनने आजीकडे पाहिलं. "आजी, देवघरात आजोबांनी कधी काही लपून ठेवलं होतं का?" आजींनी काही क्षण डोळे मिटले. "मला आठवतंय, तुझे आजोबा रोज सकाळी पूजा झाल्यावर कृष्णाच्या मूर्तीसमोर काही क्षण एकटे बसायचे. आम्हाला कधीच तिथे येऊ द्यायचे नाहीत." बाबा म्हणाले, "मलाही ते आठवते."
आर्यन शांतपणे देवघरात गेला. अन्वी त्याच्या मागे उभी राहिली. तिने हात जोडून देवाला नमस्कार केला. आर्यनने संपूर्ण देवघर बारकाईने पाहायला सुरुवात केली. मूर्ती, दिवा, घंटा, जुनी लाकडी पेटी सगळं नेहमीसारखंच दिसत होतं. तेवढ्यात अन्वीची नजर कृष्णाच्या मूर्तीखाली ठेवलेल्या चांदीच्या छोट्या पाटावर गेली. "आहो, हे बघा," ती म्हणाली. आर्यन खाली बसला. पाटावर खूप जुन्या अक्षरात एक ओळ कोरलेली होती. "विश्वासाने स्पर्श कर, मार्ग स्वतः उघडेल." जय ही आत आला. "दादा, स्पर्श करून बघा ना." आर्यनने हलक्या हाताने तो चांदीचा पाट दाबला. काहीच झालं नाही. तो पुन्हा उठणार इतक्यात अन्वी म्हणाली, "थांबा. विश्वासाने स्पर्श कर म्हणजे कदाचित नमस्कार करून." तिने डोळे मिटले, हात जोडले आणि कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार करून अलगद पाटावर हात ठेवला. पुढच्या क्षणी हलकासा आवाज झाला. टक. सगळे दचकले. मूर्तीच्या मागचा लाकडी भाग हळूहळू सरकला आणि आत एक छोटासा गुप्त कप्पा दिसला. आजीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. हे हे तर मला सुद्धा माहीत नव्हतं." कप्प्यात एक छोटी पितळी डब्बी ठेवलेली होती. आर्यने ती सावधपणे बाहेर काढली. डब्बी उघडताच आत एक जुनी चांदीची अंगठी आणि एक दुमळलेला कागद दिसला. आर्यनने कागद उघडला. त्यावर आजोबांचा हस्ताक्षरात लिहिलेलं होतं, "आर्यन, जर तू इथपर्यंत पोहोचला असशील तर योग्य मार्गावर आहेस. पण लक्षात ठेव, खोली क्रमांक 7 उघडण्याआधी ही अंगठी तुझ्या हातात असणं आवश्यक आहे. कारण त्या खोलीचं कुलूप किल्लीने नाही तर विश्वासाने उघडतं." आर्यनने अंगठी हातात घेतली. तिच्या आतील बाजूला एक छोटंसं चिन्ह कोरलेलं होतं. नयना ती चिन्ह पाहताच एकदम थबकली. तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. "हे हे हे चिन्ह मी आधी पाहिलं आहे." सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. मनीष आश्चर्याने म्हणाला, "कुठे पाहिलं होतंस?" नयना काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, "रुद्रप्रतापच्या एका जुन्या गुप्त दस्तऐवजावर." आणि त्याच्या खाली एकच शब्द लिहिला होता, "संरक्षण." आर्यनने नयनाकडे बारकाईने पाहिलं. "संरक्षण? म्हणजे नक्की काय?" नयना काही क्षण विचारात पडली. 2 वर्षांपूर्वी मला एक एन्क्रिप्टेड फाईलमध्ये हे चिन्ह दिसलं होतं. ती फाईल रुद्रप्रतापच्या जुन्या नेटवर्कमधून मिळाली होती. पण फाईल पूर्ण उघडण्याआधीच ती डिलीट झाली. मला फक्त एकच ओळ वाचता आली होती, "संरक्षण जिवंत असेपर्यंत ब्लॅक फाईल कुणाच्याही हातात जाणार नाही." हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. मनीष म्हणाला, "म्हणजे या अंगठीचा आणि ब्लॅक फाईलचा थेट संबंध आहे?" आर्यनने अंगठी पुन्हा एकदा हातात फिरवली. "आणि म्हणूनच रुद्रप्रताप एवढ्या अस्वस्थ आहे." आजी अचानक म्हणाल्या, "वसंतराव ही अंगठी नेहमी हातात घालायचे. पण शेवटच्या काही दिवसात त्यांनी ती काढून ठेवली होती. मी विचारलंही होतं तर म्हणाले होते, ज्याच्या नशिबात असेल त्याच्याच हातात ही जाईल." अन्वीने हलकंसं हसत अंगठी आर्यनच्या हातात दिली. "मग घाला ती." आर्यनने अंगठी बोटात घातली. आश्चर्य म्हणजे ती अगदी मापाची होती. जय लगेच म्हणाला, "दादा, म्हणजे आता तुम्ही सिक्रेट एजंट झालात का?" अंजूने त्याच्या हातावर हलकासा फटका मारला. "तू ना कधीच सुधारणार नाहीस." जय हसत म्हणाला, "घरात एवढा सस्पेन्स असताना मीच नाही असलो तर प्रेक्षक पण घाबरतील." सगळ्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तेवढ्यात रॉबिन धावत आत आला. "सर, बाहेर एक म्हातारे आजोबा आले आहेत. ते म्हणतात ही अंगठी पाहिल्याशिवाय ते जाणार नाहीत." आर्यन, मनीष आणि बाबा एकमेकांकडे पाहू लागले. "त्यांना आत पाठवा." काही क्षणांनी साधारण 70 ते 75 वर्षाचे एक वृद्ध आत आले. पांढरा कुर्ता, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात जुनी काठी. त्यांनी आर्यनच्या हातातली अंगठी पाहिली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, "म्हणजे अखेर देशमुख घराण्याचा खरा वारस तयार झाला." आर्यन पुढे जात म्हणाला, "आपण कोण?" वृद्धांनी शांतपणे उत्तर दिलं, "माझं नाव गणपत. मी गोविंद देशमुखांचा ड्रायव्हर नव्हतो. मी त्यांच्या गुप्त कामाचा साथीदार होतो." आजी एकदम उठल्या. "गणपत काका, तुम्ही जिवंत आहात?" गणपत काकांनी हलकंसं हसत मान डोकावली. "हो आशाताई, पण मला मेलेलं समजावं म्हणूनच वसंतरावांनी माझा मृत्यूकोटा पसरवला होता." सगळेच अवाक झाले. आर्यन म्हणाला, "म्हणजे तुम्हाला खोली नंबर 7 बद्दल माहिती आहे?" गणपत काकांनी होकारार्थी मान हलवली. "माहिती आहे, पण तिथे जाण्याआधी एक गोष्ट समजून घ्या." ते काही क्षण थांबले आणि पुढे म्हणाले, "रुद्रप्रतापला तुम्ही शत्रू समजता, पण त्याच्यापेक्षाही धोकादायक एक व्यक्ती अजूनही सावलीत लपली आहे आणि दुर्दैवाने ती व्यक्ती तुमच्याच खूप जवळ आहे." त्यांच्या या शब्दांनी आर्यन, अन्वी, मनीष, नयना आणि घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा गंभीर शांतता पसरली. गणपत काकांचे शब्द ऐकताच हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. जयने यावेळीही विनोद केला नाही. आर्यन सरळ त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. "काका,
कोड्यात बोलू नका, आम्हाला स्पष्ट सांगा. गणपत काकांनी आर्यनकडे पाहिलं. आर्यन, मी नाव सांगितलं तर पुरावा द्यावा लागेल आणि तो पुरावा सध्या माझ्याकडे नाही. पण एक गोष्ट नक्की सांगतो, तुमच्या घरात नाही पण तुमच्या विश्वासात ती व्यक्ती आहे. मनीषच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे? गणपत काका म्हणाले, ज्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता त्याच्यावर लक्ष ठेवा. अन्वीने लगेच आर्यनकडे पाहिलं. तिला समजत होतं अशा गोष्टींमुळे आर्यन प्रत्येकावर संशय घेऊ लागेल. ती शांतपणे म्हणाली, काका, शंका निर्माण करणं सोपं आहे, पण आम्हाला पुरावा हवा. गणपत काकाने तिच्याकडे पाहून समाधानाने मान हलवली. वसंतरावांनी योग्य मुलगी निवडली आहे. आजी हलकसं हसल्या. हे आम्हाला आधीपासूनच माहिती आहे. वातावरण थोडं हलकं झालं. तेवढ्यात आई किचनमधून बाहेर आल्या. इतक्या वेळापासून सगळे उभेच आहात, आधी चहा घेऊया. जय लगेच म्हणाला, आई मला 2 कप. आजी सस्पेन्स जास्त आहे. अजून हसत म्हणाली, अंजू तुला चहा नाही, धैर्याची गरज आहे. काही क्षणात सगळे हॉलमध्ये बसले. अन्वीने स्वतः गणपत काकांसमोर चहाचा कप ठेवला. घ्या काका. त्यांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. तुझ्या हाताचा चहा अगदी तुझ्या सासूबाईंसारखा आहे. आईच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. मनीष आणि नैना दोघेही बाजूला बसले होते. नैना चहाचा कप उचलणार इतक्यात तो हातातून निसटणार होता. मनीषने क्षणाचाही विलंब न करता तिचा हात धरला. कप खाली पडला नाही. दोघांची नजरानजर झाली. सॉरी, नैना हलक्या आवाजात म्हणाली. मनीष हसला. इतक्या पटकन सॉरी म्हणू नका, अजून कप पडलेलाच नाही. नैना नकळत हसली. हे सगळं जयच्या नजरेतून सुटलं नाही. तो अंजूच्या कानात कुजबुजला. मला वाटतं दुसरी लव्ह स्टोरी सुरू झाली की काय. अंजूने त्याला कोपर मारला. शांत बस ना. पण तिच्याही चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं. आर्यन हे सगळं पाहत होता. त्याने मनीषकडे पाहून गालातच स्मित केलं. अनेक दिवसांनी त्याचा मित्र मनापासून हसताना दिसत होता. चहा संपताच गणपत काका उठले. मी आता निघतो. आर्यन म्हणाला, काका तुम्ही कुठेही जाणार नाही. आता तुम्ही आमच्यासोबतच राहा. गणपत काका हसले. अजून नाही, योग्य वेळ आली की मी स्वतः येईन. त्याने खिशातून एक छोटंसं जुनं पॅकेट काढलं आणि आर्यनच्या हातात ठेवलं. हे उद्या सकाळी उघड, आज नाही. का? आर्यनने विचारलं. कारण काही दार वेळेआधी उघडली तर आतला अंधार बाहेर येतो. एवढं बोलून गणपत काका तिथून निघून गेले. संध्याकाळ झाली. आर्यन आणि अन्वी टेरेसवर उभे होते. गार वारा वाहत होता. अन्वी रेलिंगला टेकून आकाशाकडे पाहत होती. आर्यन तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. आज दिवसभर तुझ्याशी नीट बोलायचा वेळ मिळाला नाही. अन्वी हसली. तुम्ही माझ्यासोबत नसला तरी तुमचे विचार माझ्यासोबत असतात. आर्यनने तिचा हात हातात घेतला. आणि तुझे? ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली. ते तर कायम तुमच्या भोवतीच फिरत असतात. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. तिच्या केसांची एक बट चेहऱ्यावरही आली होती. त्याने ती अलगद कानामागे सारली. तू एवढी शांत कशी राहतेस? अन्वी हलकसं हसली. कारण मला माहिती आहे, कितीही मोठं वादळ आलं तरी शेवटी आपण दोघे एकत्र असणार आहोत. आर्यनने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. तेवढ्यात खाली बंगल्याच्या गेटजवळ एक काळी SUV येऊन थांबली. सिक्युरिटी गार्ड धावत गेटकडे गेले. गाडीतून सूट घातलेला एक माणूस उतरला. त्याने गार्डच्या हातात एक बंद लिफाफा दिला आणि फक्त एवढंच म्हणाला, हा लिफाफा फक्त आर्यन देशमुखांनाच द्या आणि सांगा, उद्याचा सूर्योदय त्यांच्या आयुष्यातलं सगळं बदलणार आहे.